वसईतल्या पापडीत शुभम ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून 45 लाखांची लूट। नमस्कार, मी प्राजक्ता हरमरीकरी। दुपारचे 2 वाजलेत। स्टार माझामध्ये आपले सगळ्यांचे स्वागत। वसईच्या बातमीकडे। ठाणे जिल्ह्यातल्या वसई जवळच्या पापडी गावात आज सकाळी 9:30च्या सुमारास एका सराफी पेढीवर सशस्त्र दरोडा पडला। बंदुकीचा धाक दाखवून तब्बल 45 लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबवले। पापडीमध्ये भरवस्तीत असलेल्या शुभम ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडलाय। या दुकानाचे मालक जितेंद्र पडवेकर हे दुकानात एकटेच होते। त्यावेळी 4 लोक दुकानात आले। आपल्याला अंगठी घ्यायची आहे अशी त्यांनी बतावणी केली। त्यानंतर पडवेकर अंगठ्या दाखवत असताना या भामट्यांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि दुकानातून सोन्या चांदीचे जवळपास 45 लाख रुपयांचा ऐवज त्यांनी यावेळी लंपास केला। चोरी करण्यासाठी आलेले दरोडेखोर मारुती 800 गाडीतून आले होते, हे आता समोर आले।